1 मार्च पासून एसटीचं हाफ तिकीट बंद होणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतला एक मोठा निर्णय. आता ज्या महिलांना हाफ तिकीट मिळत आहे त्यांचं हाफ तिकीट बंद होणार. तसेच जे वयोवृद्ध लोक आहेत जे हाफ तिकिटावर किंवा पूर्णतः मोफत तिकिटावर प्रवास करत आहेत तर त्यांच्या सगळ्या सवलती बंद होणार. कारण की एसटी महामंडळाने 2 कडक नियम लागू केले आहेत. आता जे लोक हे कागदपत्र दाखवणार नाहीत त्यांना फुल तिकीट भरावे लागणार. आतापर्यंत सगळ्याला सरसकट फक्त आधार कार्ड दाखवून सवलत मिळायची, पण आता काही काळापूर्वी स्मार्ट कार्ड देखील आणलं होतं. पण आता सरकारने एक नवीन कागदपत्र काढण्याची सूचना दिली आहे आणि 2 नव्या नियमामध्ये बदल केल्यामुळे आता 1 मार्च पासून एसटीच्या सगळ्या सवलती बंद होणार. जर हे कागदपत्र नसेल आणि जर तुम्ही या 2 नियमात बसले नाही तर महिला ज्या प्रवास करतात, ज्या हाफ तिकिटाने प्रवास करतात त्यांचं हाफ तिकीट बंद होणार. त्यांना पूर्ण पैसे भरावे लागला. जे वयोवृद्ध लोक आहे जे हाफ तिकिटाने प्रवास करतात किंवा जे लोक 75 वर्षाच्या पुढे गेलेत त्यांचं पूर्ण तिकीट माफ होत आहे. अशा सगळ्या सवलती बंद होणार. राज्य सरकारनं हे 2 नियम 2026 सुरू होताच लावले होते, पण त्याची अंमलबजावणी सुरू करताना उशीर झाला. पण अखेर मार्चमध्ये 1 मार्च पासून याची अंमलबजावणी अतिशय कडक पद्धतीने होणार. त्यामुळे जी लोक आता सवलतीवर प्रवास करतात, खास करून महिला ज्यांना सरसकट हाफ तिकीट करण्यात आले आहे, अशा महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार. कारण की 99% महिलांनी हे कागदपत्र काढलेलं नाहीये. हे कागदपत्र नवीन आहे जे काढण्यासाठी पूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या, पण लोकांनी काढलं नाही. लोक फक्त आधार कार्ड दाखवतात किंवा दुसरं कोणतं तरी ओळखपत्र दाखवतात आणि प्रवास करतात. आता इथून पुढे असं चालणार नाही. नियमांमध्ये मोठा बदल झाल्यामुळे आता कोणालाही याच्यामधून सुटका मिळणार नाही. 2025 संपलं, 2026 सुरू झालं. जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना देखील संपला आहे. मार्चमध्ये आता जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळा मार्चमध्ये गोष्टी बदलतात. 31 मार्च पर्यंत आर्थिक वर्ष संपतं. आर्थिक वर्षाचा सगळा लेखाजोखा जो आहे तो सरकारला द्यावा लागतो आणि मग म्हणूनच सरकारनं 1 मार्च पासून ही कडक पद्धतीने अंमलबजावणी सुरू केली. पहा, आता जर तुम्ही एसटीनं प्रवास तुम्हाला करायचा असेल आणि जर तुम्ही हे 2 नियम पाळले नाही, हे नवीन कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडून पूर्ण पैसे वसूल करून घेतले जाणार. काही दिवसांपूर्वीच याची माहिती राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी देखील स्पष्ट केली होती. आता जी लोक सवलतीत प्रवास करतात त्यांनी या 2 नियमांच्या आत राहून प्रवास करायचा आहे. हे कागदपत्र असल्याशिवाय सवलत द्यायची नाही असं बस कंडक्टर आणि बस वाहक यांना स्पष्टपणे सूचना देण्यात आल्या. त्यामुळे जर तुम्हाला एसटीतून प्रवास करायचा असेल तर कोणते ते 2 नियम आहे की ज्याचं पालन करणं तुम्हाला अतिशय आवश्यक आहे, कोणतं ते नवीन कागदपत्र आहे, त्या कागदपत्रावर आता सवलत मिळणार, हे कागदपत्र कुठे काढायचं, कुठून आणायचं, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. एसटी प्रवाशांसाठी अर्जंट सूचना. 1 मार्च पासून बसमधील सवलती बंद होणार. हे कागदपत्र नसेल तर कोणतीही सवलत मिळणार नाही. महिलांचं हाफ तिकीट बंद होणार. ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही सवलती मिळणार नाही. एसटी महामंडळाने सर्व प्रवाशांसाठी, विशेषतः महिला वर्ग आणि सिनियर सिटीजन लोकांसाठी एक मोठा निर्णय घेतला, ज्या अंतर्गत 2 नवे नियम लागू करण्याची माहिती देण्यात आली. तसंच एक नवीन कागदपत्र काढण्याची सूचना देखील आता प्रवाशांना करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, पूर्वी आधार कार्ड फक्त वयाचा पुरावा म्हणून दाखवला जायचा. महिलांकडून हे आधार कार्ड कधी कधी मागितलं जायचं. आधार कार्ड ही एकमेव गोष्ट जी होती की ती पूर्वी फक्त बसमध्ये विचारली जायची आणि त्यावरूनच सवलत घेतली जायची. पण आता तसं होणार नाही, कारण की सरकारने काही दिवसापूर्वीच एक विशेष प्रकारची तपासणी केली. त्याच्यात असं लक्षात आलंय की डुप्लिकेट आधार कार्डवरून बरेचसे प्रवासी त्यांच्या जन्म तारखेमध्ये मागे पुढे फेरफार करून ते नियमात बसलेले आहेत. त्यांना बळजबरी नियमात बसून त्यांचा हाफ तिकीट लाभ घेतल्याच्या प्रकरणे हजारो प्रकरणं समोर आले आहेत. फसवणूक करण्याचे प्रकरण अतिशय समोर आले आहेत. आधार कार्ड त्यामुळे आता हा पुरावा कॅन्सल झालाय. खरं तर पहिला नियम असा आहे. आता दुसरा नियम म्हणजे तुम्हाला एक वेगळं कार्ड सरकारने काढायला सांगितलंय. हे कार्ड नेमकं कोणतं आहे, ते कार्ड कुठून काढायचं, ते कार्ड नसेल तर काय होणार, कधीपर्यंत तारीख देण्यात आली, अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतोय. पहा, एसटी बस ही अशी गोष्ट आहे जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. एक अशी वाहतूक व्यवस्था जिथे खाजगी गाडी जात नाही तिथे देखील बस जाऊन पोहोचली आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा महिलांना हाफ तिकीट सरसकट जाहीर केलं होतं तेव्हा महिलांचा प्रवास अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यावेळेस सरकारवर लोकांनी टीका केली. ते म्हटले महिलांना हाफ तिकीट दिलं म्हणजे एसटी तोट्यात जाईल, पण झालं उलटच. महिला स्वतःच्या गाडीने किंवा प्रायव्हेट गाडीने प्रवास करत होत्या. त्यांनी बसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास केला की अक्षरशः करोडो रुपयांचा फायदा एका वर्षामध्ये बस महामंडळाला झाला. खरंच ही अतिशय कौतुकास्पद बाब होती. पण त्यावेळेस सरकारनं 75 वर्ष झालेल्या लोकांना 100% तिकीट मोफत चालू
चालू केलं होतं, 60 वर्षाच्या नागरिकांना हाफ तिकीट केलं होतं. पण हे सगळं करत असताना लोकांनी त्याचा गैरफायदा घेतल्याचं लक्षात आलंय, गैरप्रकार लक्षात आलाय. त्यामुळे सरकारने आता 100% सगळे नियम बदलून टाकले. पहा, आता त्या महत्त्वाच्या नियमाची आणि कागदपत्रांची माहिती आपण घेतोय. लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे महिलांना 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिक जे 60च्या वर आहे त्यांना 50% सूट आणि 75 वर्षावरील ज्येष्ठांना 100% सवलत, म्हणजे मोफत प्रवासाची सोय. पूर्वीच्या काळी आधार कार्ड दाखवलं तरी चालायचं, आधार कार्डची तपासणी झाली की सवलत मिळायची. उदाहरण घ्यायचं झालं, एखादी महिला आधार कार्ड दाखवायची आणि कंडक्टर 100 रुपयाऐवजी 50 रुपये तिकीट आकारायचा. ज्येष्ठांच्या बाबतीतही तसंच व्हायचं. पण ही पद्धत पूर्णतः बदलली जाणार. आता प्रत्येक प्रवाशाला एक अधिकृत कार्ड त्यांच्याकडे ठेवावं लागणार. सरकारच्या लक्षात आलं, अनेक ज्येष्ठ नागरिक आणि काही महिलांनी या सवलतीचा चुकीचा वापर केलाय आणि हा गैरप्रकार रोखण्यासाठी 2026 पासून सवलतीच्या दरात प्रवास करायचा असल्यास तुम्हाला या 2 अटी पाळाव्याच लागतील. जर या अटींचं उल्लंघन झालं तर तुम्हाला केवळ सवलत नाकारली जाणार नाही, तर पहिल्या नियमाचं पालन न केल्यास 100% तिकीट आकारलं जाईल. पण जर दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केलं तर खिशात पैसे असूनही तुम्हाला बसवरून खाली उतरवलं जाईल. तुम्हाला एसटीने प्रवास करण्याची परवानगी नाकारली जाईल, इतका दुसरा कडक नियम आहे. आता जर तुम्ही एसटीने लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर तुमच्याकडे हे कार्ड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग कोणतं ते कार्ड आहे जे महिलांना आता दाखवलं लागणार आहे? त्या कार्डाशिवाय कुठली सवलत मिळणार नाही. काय तो अधिकृत निर्णय जाहीर झालेला आहे? महिला प्रवाशांसाठी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे? तर पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पूर्वी स्मार्ट कार्ड काढायला सांगितलं होतं, स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलं होतं. 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधन करण्यात आलं होतं. हे कार्ड नसण्यात प्रवासात अडथळे येऊ शकतात असं सांगितलं गेलं होतं. लहान मुलांसाठी 5 ते 12 वर्ष वयोगटासाठी अर्ध तिकीट पूर्वीप्रमाणेच राहील. महामंडळाचा खर्च उत्पन्न पाहता काही तांत्रिक बदल करण्यात आले. आता महत्त्वाची बाब, राज्याबाहेरील प्रवासात तसेच सिटीमधील प्रवासामध्ये कुठली सवलत मिळणार नाही हा नियम पूर्वीच होता. आता पहा, पूर्वी स्मार्ट कार्ड होतं. स्मार्ट कार्डमध्ये सरकारच्या लक्षात आलं बरेचसे प्रॉब्लेम येत होते. बऱ्याच वेळा पैसे भरूनही स्मार्ट कार्ड मिळत नव्हतं, बऱ्याच वेळा त्याचा रिचार्ज होत नव्हतं, बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीनं जे आहे ते कार्ड असायचं. तर आता सरकारनं NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अशा प्रकारचं कार्ड काढण्याच्या सूचना आता दिलेल्या आहेत. हे सवलतधारक ग्राहकांना आता काढावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ते म्हणजे हे कार्ड शालेय तंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर 50% सवलत घेणाऱ्या सगळ्या महिला, 75 वर्षावरील जे सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळ्या लोकांना हे कार्ड काढण्याची सूचना दिली आहे. आता हे जे कार्ड आहे ज्याला NCMC कार्ड म्हटलं जातं, याची किंमत 199 रुपये आहे. जर हे तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल आणि स्मार्ट कार्ड जमा केलं तर तुम्हाला 50 रुपयाची सूट मिळून तेच कार्ड 149 रुपयाला मिळणार आहे, म्हणजे 50 रुपयाची सवलत मिळेल. या कार्डमध्ये तुम्हाला जो आहे तो सुरुवातीलाच 100 रुपयाचा रिचार्ज याच्यामध्ये मिळणार आहे आणि 50 रुपयाच्या पट्टीत तुम्हाला रिचार्ज करण्याची सोय आहे. तुम्ही वाहकांच्या ETI मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंट मार्फत हे कार्ड काढू शकता. ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या नोंदणीसाठी एसटी स्थानकावर 3000 एजन्सी नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे NCMC कार्ड काढून घ्या. NCMC कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्ही तुमच्या बस डेपोमध्ये जाऊन किंवा वेबसाईटवरून ETI मशीन, संकेतस्थळ कुठूनही त्या ठिकाणी काढू शकता. NCMC कार्ड आता प्रत्येक महिला, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर 75 वयावरची मोफत प्रवास करणारे, त्याचबरोबर अपंग बांधव असतील किंवा माजी सैनिक किंवा जे काही सवलतधारक जे नागरिक आहेत तर सगळ्या नागरिकांना काढण्याच्या सूचना याच्यात दिल्या आहे. तुम्ही आतापर्यंत NCMC कार्ड काढलं का? स्मार्ट कार्ड तुमच्याकडे होतं का? नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय? NCMC कार्डविषयी काही तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.